ओके, गुड मॉर्निंग. सो मी अक्षय कदम, ॲज यू ऑल नो. सो गेली मी 8-10 वर्ष UPSCला दिल्लीमध्ये शिकवत होतो आणि आपला सिलेबस जो सेम झाला त्याच्यामुळे इथे जो क्लास चालू केला आहे. सो मग याच्यामध्ये इथिक्स एसे आणि GSचा जो पार्ट पेपरमध्ये नाही आहे, म्हणजे भारतीय समाज, वर्ल्ड हिस्ट्री, पोस्ट इंडिपेंडंट असे काही पार्ट, अशी एक बॅच आहे आपली ही एसे. आणि हेच 3 मेजर पार्ट तुम्हाला एक्झाममध्ये करणं गरजेचं आहे, कारण पेपर 2 आणि पेपर 3 जो आहे तो पॉलिटी इकॉनॉमी ओरिएंटेड आहे. त्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट, IR जे टॉपिक आहेत ते तुम्ही घरी पण वाचू शकता, इंटरनल सिक्युरिटी वगैरे. त्याचं काय आन्सर रायटिंग फक्त तुम्हाला करायची गरज आहे. ते असे शिकण्या टाईप एवढे अवघड नाही आहे. एसे, इथिक्स, भारतीय समाज वगैरे जो पार्ट आहे, थोडाफार वर्ल्ड हिस्ट्री, असे जे ऑड टॉपिक आहेत, पोस्ट इंडिपेंडंट इंडिया, तो तुम्ही शक्यतो फोकस केला पाहिजे. तर मग आता माझ्या ज्या एसे बॅचमध्ये ओके, ओव्हरऑल जो माझा टार्गेट असतं, सो त्याच्यामध्ये आपला जो एसीची बॅच असणार आहे ते 3 पार्टमध्ये मी डिस्कस करतो. ओके, सो पहिला जे आहे ना पार्ट, की एसेचे सगळं स्ट्रक्चरिंग, फॉर्मॅटिंग. ओके, आता त्याच्यामध्ये की एसे कसा लिहायचा. आता एसे लिहिणे पूर्ण एक प्रॉपर स्किल असतं. आता जी मागची राज्यसेवा झाली, मी 1 डे एसीची बॅच घेतलेली, बरीच पोरं होती राज्यसेवा मेन्स देणारे. बरेच जण मला त्या दिवशी म्हणले की आम्हाला सर आज कळालं निबंध कसा लिहायचा असतो. सो बेसिकली, कारण ह्याला लाईटली घेऊ नका, 1000 शब्दामध्ये तुम्हाला आयडियाज रिप्रेझेंट कराव्या लागतात आणि त्याच्यामुळे एक प्रॉपर स्ट्रक्चरिंग खूप गरजेचं असतं. त्याच्यामध्ये खूप मायनर डिटेल आहेत. इंट्रो कसा करा, इंट्रोचे 3-4 प्रकार आहेत. देन जिस्ट कशी लिहायची, मेन बॉडीमध्ये डेफिनेशन वगैरे, चार्ट कसे ऍड करायचे, लिंकर कसे ऍड करायचे. देन मेन बॉडीमध्ये तुमचे डिसॅग्री करता येतं का एसेमध्ये. देन डिसॅग्री बरोबर तुमचं स्ट्रक्चरिंग, की त्याच्यामध्ये नेसेसरी सफिशियंट कॉजेस असतात ते कसे ऍड करायचे. देन मल्टी डायमेन्शनल एसे कसा बनवायचा. आणि मॅक्झिमम मुलं काय करतात की नुसतेच उदाहरण लिहितात. मी कालच एका दिल्लीमधल्या स्टुडंटशी बोलत होतो, ती इंग्लिशमध्ये आता UPSC मेन्स लिहितीये. तर ती म्हणाली की असंच होतं की एखादा एसे लिहिला गेला की नुसती उदाहरणं आठवतात. UPSC मध्ये एक एसे आलेला याचा होता बोटीवर, की इफ इन हार्बर इज सेफ बट दॅट्स नॉट व्हॉट इट इज बिल्ड फॉर. की बोट ही तुमचं बंदरातच सुरक्षित असते, पण त्यासाठी तिचा जन्म झालेला नसतो. आता मग ह्याच्यामध्ये काय ना, की कळतं की रिस्क टेकिंगवर निबंध आहे, पण लोक काय करतात नुसतेच निबंधामध्ये जे उदाहरण लिहितात. तर पहिलं लक्षात ठेवायचं, GSचा अभ्यास करा किंवा एसेचा, उदाहरण इज नॉट द एसे. ओके, उदाहरण तुम्ही फक्त सपोर्टमध्ये लिहिली पाहिजेत. मग ही खूप मुलं चूक करतात. इव्हन कन्क्लुजनचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. मग एसे कन्क्लूड कसा करायचा, ओके, त्याचे पण 4 प्रकार येतात. कन्क्लुजन विथ ऑप्टिमिझम, कन्क्लुजन विथ समरायझेशन, एक अनेक्डॉट असतो त्याला क्लोजर करणे वगैरे. सो असे वेगवेगळे प्रकार आहेत. ते काय आहेत ते मी तुम्हाला शिकवेन. आणि नाहीच काय जमलं तर समरायझेशन. तो समरायझेशन म्हणून एक प्रकार असतो एसेचं हे करताना, लिहिताना. सो मग त्याच्यामध्ये पहिलं की तुमचं स्ट्रक्चरिंग, फॉर्मॅटिंग. मी तुम्हाला पहिले 10-15 तास हे स्ट्रक्चर फॉर्मॅटिंगच करणार आणि प्रचंड लिहून देणार तुम्हाला, की 4-4, 5-5 एसेचं वेगवेगळ्या इंट्रोडक्शन कसं लिहायचं, 4-4, 5-5 एसेचं कन्क्लुजन कसं लिहायचं. देन मेन बॉडी म्हणजे डिसॅग्री करायचं एसे तर डिसॅग्री कसं करायचं. सो पूर्ण डिटेलमध्ये तुमची एक वहीच भरून जाते, हे सगळं लिहितलीत. आणि ते रायटिंग प्रॅक्टिस पण तुमचं मग होत जातं त्याच्याबरोबर. आणि मग काय करायचं की दर वीकली तुमची टेस्ट असणार. तो जो पार्ट झाला ना त्याच्यावरच फक्त येऊन तो पार्ट लिहायचा. म्हणजे आता पहिल्या याच्यात आपण इंट्रो, मेन बॉडी, कन्क्लुजन पर्यंत शिकलोय. फक्त एसेचं कन्क्लुजन लिहायचं तुम्ही. जो टॉपिक मी देईन ना त्याच्यावर हा टॉपिक आहे, तुम्ही काही मेन बॉडीत लिहिलेलं डझंट मॅटर. मला फक्त त्याच्यावर कन्क्लुजन लिहून दाखवा 100 शब्दात. नवीन एसे आला, मला फक्त त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन लिहून दाखवा. ओके, 100 शब्दात. असं तुमचं इंट्रोडक्शन, मेन बॉडी, स्ट्रक्चरिंग सगळं जे आहे, कन्क्लुजन, सोल्युशन वगैरे सगळे एक एसेचं सोल्युशन लिहून दाखवा. सो त्याची रायटिंग तुम्ही आधी छोट्या पार्टची करायची, 100-100-150 शब्दांच्या. आणि एकदा ते झालं की मग पुढचा जो पार्ट आहे आपला, की निबंधात सगळ्यात महत्वाचा आहे. सगळं जरी शिकवलं, निबंध तुम्हाला खूप चांगला लिहिता आला तरी मेजर प्रॉब्लेम आहे की कंटेंट निबंधात असणं, डेटा. ओके, आता डेटाचा इश्यू काय आहे ते तुम्हाला सांगतो. की मग काय करायचं की तुमचं नीतिशास्त्र विषयात किंवा GS विषयात जे तुम्ही वाचत नाही पण तुम्हाला खूप गरजेचं आहे UPSC साठी, त्यासाठी आपण तो जो पार्ट आहे की कंटेंटचा, तो मी घेणार आहे. ओके, सो कंटेंट जे आहे, मग माझा प्लॅन काय आहे की तुम्हाला जे सगळे एसएन GS मध्ये जे टॉपिक शिकतात ते सोडून जे कंटेंट पेपरला महत्वाचं आहे. आणि तुम्ही जर UPSCच्या एसेच्या पेपरचं अनालिसिस केलं तर तुम्हाला एक लगेच ट्रेंड कळते की तुमचे निबंधाचे जे टॉपिक आहेत त्याच्यामध्ये 8-10 थिम्सवर सारखा निबंध येतो.
तर महिलांवर सारखा निबंध येतो, सायन्स रिलिजन आर्ट सारखा निबंध येतो, एज्युकेशनवर सारखा निबंध येतो, टेक्नॉलॉजीवर सारखा निबंध येतो. मग असे जे 7-8 थीम्स आहेत, आता ऍडमिनिस्ट्रेशन गव्हर्नन्सवर पण निबंध येतात, पण ते इथिक्समध्ये होऊन जातात, कारण इथिक्समध्ये पार्टच आहे तुमचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्स. मग असे ज्या 7-8 थीम्स आहेत ना, त्या पूर्ण करायच्या. मग मी तुम्हाला 7-8 तास ह्या सगळ्या थीम्स शिकून टाकणार. आता या थीम्स शिकल्यावर मग मी काय काय सांगितलेल्या क्लासमध्ये, माझ्या मागच्या बॅचमध्ये पण मी जेंडरची थीम घेतली, गांधी पूर्ण शिकवला, एज्युकेशनची थीम घेतली, सायन्स रिलिजनची थीम घेतली, आर्ट स्पिरिच्युअलिटी वगैरे सगळं. देन एआयची टेक्नॉलॉजीची थीम घेतली, इकॉनॉमिक्सची एक थीम घेतली, इकॉनॉमिक्सची फिलॉसॉफीच्या अँगलची. तर त्यात काय काय घेणार मी तुम्हाला ते सांगतो. अशा 8-9 थीम घेतल्या. सो तुम्हाला निबंधात कसा लिहायचा आहे आणि निबंधात काय लिहायचं हे दोन्ही पार्ट नीट समजून जातात. त्यामुळे तुम्हाला दुसरं काही प्रिपेअर करावं लागणार नाही. आता त्याच्यामध्ये